नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. शिरपूर पोलिसांची कारवाई. धुळ्यातील भाविकांनी घेतला प्रयागराज येथील महाकुंभाचा लाभ. धुळे कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांचा झाला सन्मान. धुळ्यातील दत्त मंदिर चौकात एसएस मोबाईलच्या 276व्या शाखेची उभारणी. आणि अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, पोलीस प्रशासनाला निवेदन. धुळे तालुक्यातील औधाण येथे इच्छापूर्ती महादेव मंदिराचा यात्रा उत्सव संपन्न. गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणि टॅबलेट्स विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. विशेषतः हे दोनही तरुण शिरपूर तालुक्यातील महाविद्यालयीन तरुण असून त्यांना या व्यवसायात सामील करणाऱ्या तस्करांचा पोलीस शोध घेत आहेत. कल्पेश गोकुळ जगदाळे वय वर्ष 20, अजय श्रावण कोळी वय 20 वर्ष, दोघंही राहणार मौजे खर्दे तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे ताब्यात घेतलेल्या दोघा तरुण आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांनी गुंगीकारक औषधांचा माल कुठून आणला, कुठे दिला जात होता याचा अधिक तपास एलसीबीचे पथक करीत आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, औषध निरीक्षक किशोर देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, हेमंत पाटील आदींच्या पथकाने केले आहे. एलसीबी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत. त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष 20 आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी वय वर्ष 20. हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत. त्यांच्याकडनं आपण एकूण 216 कोडिन फॉस्फेट या कफ सिरपच्या बाटल्या, त्याचप्रमाणे एकूण 1200 अल्फ्राझोलाम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह आहे, झोपेच्या गोळ्या आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू. आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे. 144 वर्षांनंतर आलेला प्रयागराज येथील महाकुंभ पर्वात पवित्र स्नान करण्याचा योग साधत धुळे येथील काही भक्तांनी प्रयागराज त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करीत दर्शनाचा लाभ घेतला. या महाकुंभाच्या निमित्ताने गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमात अतिशय महत्त्व असल्याने हिंदू धर्मीय करोडोंच्या संख्येने प्रयागराज येथे स्नानासाठी जात आहेत. 45 दिवसांचा हा महाकुंभ महोत्सव अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे काही भाविक महाशिवरात्री या पावन पर्वावर प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात जात आहेत. धुळे येथील भाविक बबन बापू चौधरी, संदीप भाऊ जाधव, प्रशांत जाधव, समीर भाऊ सरोदे, कैलास भाऊ चौधरी, भटूभाऊ चौधरी, रविभाऊ शिरसाट, पापू मरसाळे हे भाविक देखील प्रयागराज येथे जाऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करीत दर्शनाचा लाभ घेतला.
आणि धुळेकरांना सुख समृद्धी लाभो अशी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे। 144 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभामध्ये सामील होण्याचा योग या भाविकांना घेऊन आल्याने त्यांच्या समाधानाचं वातावरण त्यांच्यात निर्माण झालेलं आहे। त्यांनी प्रयागराज येथे जाऊन धार्मिक पूजाविधी करून स्नान केले आणि धार्मिक स्थळांना भेटीगाठी देऊन आदींची माहिती जाणून घेतली। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताह काल कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे साजरा झाला। यात कापूस उत्पादन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, एकात्मिक कडधान्य व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली। नंतर प्रधानमंत्री किसान योजना समारंभ ऑनलाईन झाला। कार्यक्रमास आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठचे संचालक जे ससाणे, सहयोगी अधिष्ठाता BA मेल्हे, बापू गावित, आत्माचे संचालक हितेंद्र सोनवणे आदींसह विविध शेतकरी उत्पादक गट, अन्न प्रक्रिया समूह व खाद्य प्रक्रिया उद्योग, महिला सहाय्यता समूह यावेळी उपस्थित होते। यावेळी न्याहाळूत येथील बचत गटाच्या माध्यमातून शेतीपूरक लघु उद्योग करणाऱ्या सरोज पवार व भारती माळी यांचा सन्मान करण्यात आला। धुळे देवपुरातील दत्त मंदिर चौकात भारतातील 5व्या क्रमांकाच्या मोबाईल रिटेल कंपनीच्या एसएस मोबाईलच्या 276व्या शाखेचा भव्य शुभारंभ धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या हस्ते या प्रसंगी माजी आमदार कुणाल पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती। दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्पा अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण आमदार राम भदाणेंच्या शुभ हस्ते या एसएस मोबाईल 276व्या तर धुळे शहरातील 3ऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कुणाल पाटील, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, प्रदेश सरचिटणीस भाजपा डॉ. सुशील महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, नगरसेवक सुभाष जगताप, नंदू सोनार, नासिर पठाण, माजी नगरसेवक इस्माईल पठाण आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला। तर एसएस मोबाईल ही संपूर्ण भारतात 5व्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी एसएस मोबाईल कंपनी असून त्याच्या 276व्या शाखेचा धुळे शहरातील 3ऱ्या शाखेचा आज धुळ्यात दत्त मंदिर चौकात भव्य शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी शाखेचे प्रमुख चॅनल पार्टनर मितेश जैन, योगेश जैन, रितेश जैन, पार्श्व जैन, योगेश जैन, मितेश जैन, वैशाली जैन, भविता जैन, सुजित जैन, संजय बोरा, तेजस बोरा, सीमा ललवाणी, शिवम ललवाणी, सत्यम ललवाणी, पूजा ललवाणे, मोहित धाडीवाल, एसएस परिवार यांच्या वतीने सदर या धुळे शहरातील 3ऱ्या शाखेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला होता। नमस्कार, आज एसएस मोबाईल दत्त मंदिरचा भव्य शुभारंभ आहे। दत्त मंदिर चौक बुरांडी कॉम्प्लेक्सच्या समोर एसएस मोबाईल ही इंडियातली 5 नंबरची कंपनी व महाराष्ट्रातील 1 नंबरची कंपनी आहे। आज या ठिकाणी तुम्हाला TV भेटणार आहे फक्त 4,999च्या इफेक्टिव्ह प्राईसवरती। एवढेच नाही तर 5,000च्या एसएसवर तुम्हाला भेटणार आहे चांदीचं कॉइन फ्री। एका मोबाईलच्या खरेदीवरती तुम्हाला भेटणारे 1 नाही तर 3 ऑफर्स। तर मी आपल्याला नम्र निवेदन करतो की आपण सर्वांनी या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी एसएस मोबाईल दत्त मंदिर चौक बुरांडी कॉम्प्लेक्सच्या समोर या शाखेला अवश्य भेट द्या। आपल्याकडे सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल आहे, त्याच्यावरती सर्व प्रकारचे फायनान्स व क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, EMI सुविधा देखील उपलब्ध आहे। आपल्याकडे मोबाईलची सुरुवात होणार आहे फक्त 6,999 पासून। एवढेच नाही तर तुमचा जुना मोबाईल देऊन तुम्ही नवीन मोबाईलसुद्धा घेऊ शकता। तुमच्या आधार कार्डवरती आम्ही तुम्हाला आज उधार मोबाईल देणार आहोत। आणि या शाखेचं उद्घाटन आज धुळे आमदार अनुपभाई अग्रवाल आणि धुळे ग्रामीण आमदार रामदादा भदाणे यांच्या हस्ते ठेवण्यात आलेलं आहे। तर आपण सर्वांनी एसएस मोबाईल दत्त मंदिरला नक्की भेट द्या। श्री राम। सबसे पहले एसएस मोबाइल वाले भैया जय और उनके परिवार को हार्दिक बधाई हो। अच्छा हो ये एसएस मोबाइल की तरफ से उन्होंने नया एक्सचेंज ऑफर चालू किया है, उससे भी काफ़ी लोगों को फ़ायदा रहेगा। और मोबाइल आज के ज़माने में हर एक व्यक्ति के पास में, जिसकी वजह से अपने को आज एक दूसरे से जो कनेक्टिविटी मिलती है फास्ट माध्यम के हिसाब से, एक वैज्ञानिक तौर के हिसाब से सभी को बहुत ज़्यादा लाभ होगा। उम्मीद है कि इसी तरह और नए उपक्रम एसएस मोबाइल के और लिए जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला धमकवणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकांना देखील अटक करावी या मागणीकरिता धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येत मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आलंय। यावर पोलीस प्रशासनानेही देखील सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ इतर आरोपींनाही अटक करण्याचं आश्वासन दिलंय।
कुटुंबातील 10 वर्षीय बालिकेवर 53 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणी तालुका पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपीला अटक केली होती। मुख्य आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडित बालिकेच्या परिवाराला धमकावण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे त्यांना देखील तात्काळ अटक करून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी। या केसमध्ये तपास अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी। तपासात कुठल्याही प्रकारच्या उणिवा ठेवण्यात येऊ नयेत। सरकार पक्षतर्फे उत्तम विधितज्ञ यांची नेमणूक करण्यात यावी। पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळावी आदी मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे। याप्रसंगी पीडित कुटुंबासह कुसुंब्यातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळे तालुक्यातील औधाण येथे इच्छापूर्ती महादेव मंदिराचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यात्रा उत्सव निमित्त महादेवाच्या मूर्तीची सकाळी रुद्र अभिषेक पूजन व महाआरती करण्यात आली होती। यावेळी भाविकांनी मोठी हजेरी लावली होती। इच्छापूर्ती महादेव मंदिर हे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। या मंदिरात 12ही महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते। यात्रा उत्सव असल्याने येथे मनोरंजनाची साधने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधनांची दुकानं, संसारोपयोगी साहित्याची दुकानं थाटली होती। तसेच गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी यात्रा कमिटीच्या वतीने लोकनाट्याचं अर्थातच तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच तगतराव यात्रेचे पूजन धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी सौ अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते। यावेळी रमेश भदाणे, जयराम भदाणे, अमोल भदाणे, वाल्मिक भदाणे, माजी सरपंच सुरेश भदाणे, शरद वाघ, अरुण भदाणे, संभाजी वाघ, अनिल साळवे, कृष्णा वाघ, संदीप भदाणे, बबलू साळवे, सागर भदाणे, किशोर वाघ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या औधाण उपखंडातील श्री इच्छापूर्ती महादेव यांची यात्रा आज दिनांक 24/2/25 रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि यात्रेचे व्यवस्थापक कारभारी LG भदाणे व गावातील सर्व ज्येष्ठ तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आजी माजी सरपंच तिथं उपस्थित असलेले अरुणजी केदार भदाणे, प्रदीप सुखलाल पाटील, कृष्णा सुखदेव वाघ, संभाजी रामदास वाघ, शांताराम मनोहर श्रीराम वाघ, किशोर अर्जुन वाघ, अनिल अर्जुन साळवे या सर्वांच्या सहकार्याने यात्रा आयोजित केली आहे। या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे व यात्रेमध्ये आलेली सर्व दुकाने ही आहेत आणि यात्रा ही दरवर्षाप्रमाणे न कुठलाही गालबोट लागता पार पडते। बस ओके। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, शिरपूर पोलिसांची कारवाई। धुळ्यातील भाविकांनी घेतला प्रयागराज येथील महाकुंभाचा लाभ। धुळे कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांचा झाला सन्मान। धुळ्यातील दत्त मंदिर चौकात SS मोबाईलच्या 276व्या शाखेची उभारणी। आणि अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, पोलीस प्रशासनाला निवेदन। धुळे तालुक्यातील औधाण येथे इच्छापूर्ती महादेव मंदिराचा यात्रा उत्सव संपन्न। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।